नमस्कार. एखाद्या चांगल्या नोकरीसाठी फक्त पदवी आणि टेक्निकल स्किल्स पुरेशी आहेत असं वाटतं का? खरं तर नाही. कारण एक असं कौशल्य आहे जे या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचं ठरतं. आणि ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. चला तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच कौशल्याचं रहस्य उलगडूया. अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडतो नाही का? आपल्याकडे डिग्री आहे, टेक्निकल ज्ञान आहे, पण तरीही व्यावसायिक प्रगती कुठेतरी अडल्यासारखी वाटते. असं का होतं? यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? आणि या प्रश्नाचं उत्तर ना या एका वाक्यात दडले. लेखक पराग कदम यांच्या मते कुठल्याही कंपनीत सर्वात आधी काय पाहिलं जातं? तर एखादी व्यक्ती कशी बोलते, कसं ऐकते आणि कसं समजावून सांगते, हेच. म्हणजेच काय? तर यशाचा खरा पाया कम्युनिकेशन आहे. चला तर मग यशाच्या या मुख्य रहस्यात जरा खोलवर जाऊया. संवाद साधणं म्हणजे फक्त बोलणं नाही, तर त्या पलीकडे बरंच काही आहे. खरं कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय आणि कामाच्या ठिकाणी ते इतकं आवश्यक का आहे, हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. खूप लोकांना वाटतं की बोलता येणं म्हणजेच कम्युनिकेशन, पण गंमत म्हणजे हे फक्त अर्धसत्य आहे. खरं कम्युनिकेशन तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण बोललेली गोष्ट समोरच्याला जशीच्या तशी समजते आणि समोरच्याने सांगितलेली गोष्टही आपल्याला अचूकपणे समजते. ही एक द्वितर्फी प्रक्रिया आहे, बोलण्याची आणि समजून घेण्याची. आता प्रश्न येतो की हे इतकं महत्वाचं का आहे? कारण कामाच्या ठिकाणी प्रत्येक पावलावर याची गरज पडते. ग्राहकांशी संवाद साधण्यापासून ते टीममध्ये एकत्र काम करण्यापर्यंत, जिथे संवाद थोडा जरी चुकला ना, की तिथे चुका, तणाव आणि नुकसान हे ठरलेलंच आहे. एवढंच नाही तर इंटरव्ह्यूमध्ये तब्बल 70% प्रभाव हा केवळ आपल्या कम्युनिकेशनवर अवलंबून असतो. आणि आजच्या डिजिटल युगात तर ईमेल आणि मेसेजसारखी लेखी कौशल्य अनिवार्यच झाली आहेत. कोणताही व्यावसायिक संवाद यशस्वी होण्यासाठी काही मूलभूत प्रकारांवर प्रभुत्व मिळवणं खूप गरजेचं आहे. हेच ते कम्युनिकेशनचे 4 महत्वाचे स्तंभ आहेत, ज्यावर प्रत्येक व्यावसायिक संवादाचा पाया उभा राहतो. चला तर पाहूया हे आधारस्तंभ नेमके कोणते आहेत. तर हे आहेत ते 4 स्तंभ. पहिलं, मौखिक म्हणजे स्पष्ट आणि नम्रपणे बोलणं. दुसरं, अमौखिक म्हणजेच आपली बॉडी लँग्वेज. तिसरं, लेखी कम्युनिकेशन म्हणजे आपले ईमेल्स आणि रिपोर्ट्स. आणि चौथं, जे कदाचित सर्वात दुर्लक्षित पण तितकंच महत्वाचं आहे, ते म्हणजे ऐकण्याचं कौशल्य. समोरच्याचं पूर्ण लक्ष देऊन ऐकणं हीच खऱ्या व्यावसायिकतेची निशाणी आहे. चला, आता थेरी बाजूला ठेवून या कौशल्याच्या व्यावहारिक बाजूकडे वळूया. बोलताना आपल्याकडून नेमक्या कोणत्या सामान्य चुका होतात आणि सक्रियपणे ऐकण्याची खरी ताकद काय आहे, यावर आता आपण लक्ष केंद्रित करूया. इथे बघा, काही सामान्य चुका आणि त्यावरचे अगदी सोपे उपाय दिले आहेत. जसे की खूप वेगाने किंवा खूपच हळू बोलणं. यावर उपाय सोपा आहे. नॉर्मल स्पीड आणि स्पष्ट आवाजाचा सराव करायचा. दुसरी मोठी चूक म्हणजे वाक्य अर्धवट सोडणं. यावरही सोपा उपाय आहे. तो म्हणजे सोपी, छोटी आणि पूर्ण वाक्य वापरण्याची सवय लावून घ्यायची. 80%. हा आकडा खरंच धक्कादायक आहे नाही का? विचार करा, कामाच्या ठिकाणी तब्बल 80% लोक सक्रिय ऐकण्याच्या कौशल्यात कमी पडतात. याचा अर्थ काय? तर ते फक्त शब्द ऐकतात पण त्यामागचा खरा अर्थ, भावना आणि उद्देश समजूनच घेत नाहीत. मग हे सक्रिय श्रवण म्हणजे नक्की काय? हे आहेत त्याचे 5 सोपे नियम. बोलणाऱ्याला मध्येच थांबवू नका. डोळ्यात डोळे घालून ऐका. हो, बरोबर असा प्रतिसाद द्या. महत्वाचे मुद्दे लगेच लिहून घ्या. आणि काही शंका असल्यास स्पष्टपणे विचारा की माझा समज बरोबर आहे का? आणि याचं कामाच्या ठिकाणचं फलित काय? तर 0 चुका. आता आपण वळूया आधुनिक ऑफिस कम्युनिकेशनकडे, जिथे डिजिटल आणि अमौखिक म्हणजेच नॉन व्हर्बल संकेतांवर प्रभुत्व मिळवणं अत्यंत गरजेचं झालं आहे. ऑफिसमध्ये इंग्रजी बोलायचं म्हटलं की अनेकांना दडपण येतं. पण खरं तर तिथे अस्खलित इंग्रजीची गरजच नसते. इथे दाखवल्याप्रमाणे साधी, स्पष्ट आणि व्यावसायिक वाक्य वापरणं पुरेसं आहे. मुद्दा भाषा किती कठीण आहे हा नाही, तर आपला विचार किती स्पष्टपणे समोरच्यापर्यंत पोहोचतो हा आहे. आजकालच्या ऑफिसचं हृदय जर काही असेल तर ते आहे ईमेल. एका प्रोफेशनल ईमेलची रचना कशी असावी हे या टेबलमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मांडलं आहे. विषय छोटा आणि स्पष्ट, मजकूर नम्र आणि मुद्देसूद, आणि शेवट व्यावसायिक. बस इतकंच लागतं एक प्रभावी ईमेल लिहिण्यासाठी. आणि हो, ईमेल लिहिताना काही चुका कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. जसं की
SMS सारखे शॉर्टकट वापरणं, लांबलचक परिच्छेद लिहिणं किंवा गरज नसताना फाईल जोडणं या छोट्या गोष्टींमुळे आपली व्यावसायिक प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता वळूया संवादाच्या सर्वात रहस्यमय भागाकडे, म्हणजेच अमौखिक संवादाकडे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे बोलत नाही ते आपल्या शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असू शकतं. आपली बॉडी लँग्वेज आपल्याबद्दल नकळतपणे खूप काही सांगून जाते. हे आहेत बॉडी लँग्वेजचे 4 सुवर्ण नियम. समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलणं संवादातला 90% प्रभाव पाडतं. बसण्याची पद्धत म्हणजेच पोश्चर सरळ आणि रिलॅक्स असावा. जास्त हातवारे करणं हे अस्वस्थतेचं लक्षण आहे, तर कमी हावभाव आत्मविश्वास दाखवतात. आणि हो, चेहऱ्यावर एक हलकं स्मित हास्य कोणत्याही संवादाला अधिक सकारात्मक बनवतं. तर मग आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी एक सोपी 15 मिनिटांची कृती योजना पाहूया, जी आजपासूनच सुरू करता येईल. तर ही आहे आपली रोजची 15 मिनिटाची सुधारणा योजना. बघा, पहिल्या दिवशी काय करायचं? आरशासमोर उभं राहून 5 मिनिटं बोलायचं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये लागणारी 5 नवीन इंग्रजी वाक्य पाठ करायची. तिसऱ्या दिवशी एखादा इंग्रजी ऑडिओ ऐकायचा आणि त्यातलं एक वाक्य वापरायचा प्रयत्न करायचा. आणि चौथ्या दिवशी एक प्रोफेशनल ईमेल कसा लिहायचा याचा सराव करायचा. एकदम सोपं आणि जबरदस्त प्रभावी आहे, नाही का? आणि या छोट्या योजनेची ताकद या एका वाक्यात दडलेली आहे. दिवसाची फक्त 15 मिनिटं आणि अवघ्या 30 दिवसात कम्युनिकेशन स्किल्समध्ये 10 पटीनं सुधारणं शक्य आहे. लक्षात ठेवा, सातत्यपूर्ण लहान प्रयत्नांमधूनच मोठे बदल घडतात. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका सोप्या सूत्रात आहे. योग्य शब्दांची निवड, स्पष्ट आवाज आणि चांगली बॉडी लँग्वेज या तिन्हींचा मिलाप म्हणजेच एक प्रभावी व्यावसायिक प्रतिमा. हे सूत्रच यशाची गुरुकिल्ली आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, या कम्युनिकेशन सूत्रामधला असा कोणता भाग आहे ज्यावर सर्वात आधी काम करायला सुरुवात करता येईल? बोलण्यावर, ऐकण्यावर की बॉडी लँग्वेजवर? यावर विचार करून आजच एक लहान पाऊल नक्की उचलता येईल.